नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खट्ट मिठ्ठ वरण कसं बनवतात, वरण भात आणि कारल्याची भाजी याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर आपल्याला वरण म्हणजे थोडंसं वेगळेपण या वरणामध्ये. आपण नेहमी टोमॅटोचं बनवतो, आमसूलचं बनवतो. तर मी आज कैरीचं वरण बनवणार आहे. आंबटपणासाठी आपण कैरी वापरणार आहेत. तर आपण हे साहित्य समजून घेऊ. तर हिरवी मिरची लागणार आहे वरणला, कढीपत्ता, लसूणच्या पाकळ्या थोड्या, जिरं मोहरी आणि थोडासा हिंग, एवढं आपण वरणाच्या फोडणीला टाकणार आहे. तर आपण सुरुवात करूया. वरण टाकू आधी, नंतर कारल्याची भाजी टाकू. गॅस पेटवते. सर्वात आधी तेल टाकू देते. तेल तापल्यावर लसूण टाकते. अख्खेच टाकून द्यायचे असे. नंतर थोडं जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, हिंग, मिरची असं टाकून द्यायचं. थोडं मीठ टाकून द्यायचं. आणि डाळ मी ती 4 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली तुरीची डाळ. आणि आता पाणी वगैरे टाकले मी त्यात आणि मिक्स करून ठेवलेलं आहे. आता याच्यात टाकून देऊ. एवढी कैरी घेतलेली आहे मी आणि त्याची साल अशी काढून घेतली याच्याने, तासणीने, आणि अशी किसणीने किसून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलंय. कारण असं त्याच्यामध्ये असं जास्त असं लगदा असं छान नाही दिसत ना ते, त्याच्यामुळे मी थोडं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. एवढी टाकली ती. आपण लागता टाकू, किती टाकायचं वगैरे असं अंदाज पाहून चव घेऊन मग आणखी वाढवायचं. असं एक कैरीचं लगदा आहे, मिक्सरला बारीक केलेला आहे. लागलं तर आणखी टाकता येईल नंतर, कारण आंबट होऊन जातं मग जास्त वरण. घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे तसं करायचं ते. साखर टाकायची त्याच्यामध्ये. खट्ट मिठ्ठ म्हणजे गोड आंबट छान लागतं ते. एवढे 3 चमचे साखर टाकून द्यायची. छोटा चमचा आहे.
उकळू द्यायचं याला. हळद टाकायची बाकी आहे. हळद टाकून द्यायची. थोडंसं काळा मीठचा खडा टाकायचा, म्हणजे संचळ खार म्हणतो ना आपण त्याला, ते एवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, चवीपुरता. थोडंसं आणखी कमी वाटतंय, टेस्ट केल्यानंतर असं वाटतंय आंबट कमी आहे, एवढं टाकते मी अजून पुन्हा. जवळजवळ सगळंच लागून जातं, एका कैरीचं लागून जातं त्याला. थोडं मीठ टाकायचं बाकी. अजून दोन तीन मिनिटं उकळू द्यायचं त्याला, मग झालं वरण आपलं. तो वरण उकळायला मी असं बाजूला ठेवून दिलेलं आहे आता, दुसऱ्या बाजूच्या गॅसला. तोपर्यंत आपण कारल्याची भाजीची तयारी समजून घेऊ आपण. तर हे 10-12 लसूण आहेत, मिक्सरमध्ये टाकायचे. हे 4-1 चमचे कूट आहे शेंगदाण्याचं, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे 4 चमचे, हे टाकून द्यायचे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकलं तर चालेल. नंतर त्याच्यात चटणी टाकून द्यायची. हळद टाकायची थोडीशी टाकते मी याच्यात, कारण की कारल्यांना आहे ना मी कापून अशा पद्धतीने कापून घेतले आणि थोडं थोडं हळद मीठ लावून दिलेले, अशा पद्धतीने असं हळद मीठ लावलंय. सगळ्या कारल्यांना असं कापून घेतलेलं आहे, बोट चिरून, आणि हळद मीठ लावून दिलेले असं. तर थोडीशीच टाकली मी इकडं हळद, त्याच्यामुळे याला बारीक करून घेऊ आपण. आधी हे कारले ना थोडेसे आधी तळून घ्यायचे तेलामध्ये. तर आपण गॅसवर तेल तापायला ठेवलंय आणि हे टाकून द्यायचे. ते थोडेसे लाल झाले का मग त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरणार आहे थंड झाल्यावर. शेंगदाणे, लसूण आणि कूटचा थोडेसे किंचित ब्राऊन झाले का मग तोपर्यंत होऊ द्यायचे त्यांना. गॅस थोडा मंदच करून द्यायचा. तर असे थोडेसे ब्राऊन होऊ द्यायचे त्यांना. असे ब्राऊन झाल्यावर थोडे थंड होऊ द्यायचे त्यांना आणि मग मसाला भरायचा त्याच्यात. तर असे
काढून घेतले मी ताटलीमध्ये. थोडे थंड झाले ते आता. असं भरून घ्यायचं मसाला द्यायचा. अशा पद्धतीने भरून घ्यायचं. बाकी तेल टाकायचं थोडं. मसाला याच्यातून बाहेर पडायला नको याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात. तर मी अशा पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे याच्यात. आणि कढईत तेल टाकून असे पुन्हा टाकून दिले होते ना. थोडीशी वाफ येऊ देऊ. थोडंसं साईडला पाणी सोडून द्यायचं असं. आणि झाकण ठेवून द्यायचं. आणि मंद आचेवर वाफू द्यायचं त्यांना. तोपर्यंत हे वरण तयार आहे मैत्रिणींनो. आता याला थोडा तडका मारू आपण जिरा मोहरीचा. याला इकडं ठेवून देते मी आता दुसऱ्या गॅसला. इकडं तडका करते तयार. जसं 1 चमचा तूप टाकलंय मी याच्यात. थोडं जिरं टाकायचं. थोडी मोहरी टाकायची. आधी पण टाकलंय मग थोडं थोडंच टाकायचं. आणि कढीपत्ता टाकून द्यायचा. या तुपामुळे ना छान चव येऊन जाते याला. तयार आहे वरण आपलं. खट्ट मिठ्ठ कैरीचे वरण. भाजी चाळून देऊ एकदा. झाली का बघू.
अजून कच्ची आहे ती, थोडे वाफवावे लागेल अजून. तर तयार आहे आपल्या मैत्रिणींनो कारल्याची भाजी. शिजून गेली ती आता. मैत्रिणींनो आपले वरण भात कारल्याची भाजी पोळी तयार आहे. वरणात आपण काला मोडून पण खाऊ शकतो, पोळी सोबत पोळी बुडवून पण खाऊ शकतो. असं तूप टाकून घ्यायचं आणि भातावर पण असं तूप टाकून घ्यायचं. कैरीचे खट्टे मठ्ठे वरण, याची रेसिपी तुम्हाला दाखवली मी. आणि कारल्याची भाजीची. भात तर नेहमीसारखाच आहे आपला, त्याच्यामुळे त्याची काही मी शूटिंग नाही केली, तो मोठा व्हिडिओ बनून जातो मग म्हणून. थँक्यू, बाय. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.